खरं तर चित्र रंजित आहे बऱ्याच ठिकाणी, कारण मी स्थानिक सगळ्या पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ठीक आहे, दगडफेक झालेली आहे मोठ्या प्रमाणावर, निरपराध लोकांचे दुकानावर हल्ले वगैरे झालेले आहे. संविधानाचा ज्या पद्धतीनं प्रतिकृतीचा अवमान झाला याच्याविषयी ताबडतोब जर प्रशासनाने कडक पावले उचलली असती तर मला असं वाटतं पुढच्या घटना घडल्या नसत्या. त्यामुळं आता सगळं झाल्यानंतर प्रशासन कडक पावलं उचलते आणि म्हणजे याला प्रशासनाचं जो मूकपणा मोठ्यापणा जबाबदार आहे असं समजायला काहीच हरकत नाही. दिवसाढवळा परभणीमध्ये हत्या झालेल्या आहेत, 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत. एक लोकप्रतिनिधीची दिवसाढवळा अपहरण केलं जात आहे, त्याची हत्या केली जाते बीडमध्ये मस्ताजोरमध्ये. नाही, हे तर आपण बिहारला नाव घेत होतो, पण बिहारपेक्षा जास्त स्थिती आहे. मी तर काही मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडून ऐकलं की सरळ कानावर रिव्हॉल्वर ठेवून मतदान करून घेतलं. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे बीडमध्ये. एक दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं सरपंचाची दिवसाढवळ्या किडनॅप करून अपहरण करून हत्या केली गेली. जर एका मोठ्या गावचा सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या जीविताचं काय? लोकांनी गपचूप बसायचं? लोकांनी आवाज उठवायचा नाही का? मग तर अशी स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निर्माण झालेली. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.